तर चला मात्र सुरुवात करायची आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती असेल आपण लगेचच तर मातला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा ही शेवटची आणि अंतिम लढत पाहायला मिळते या दोन संघाच्या दरम्यान. वरद 11 नांदिवली विरुद्ध मयूर 11 संजय नगर या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमला देऊयात या निर्णायक मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. अतिशय महत्वाची ही मॅच पाहायला मिळते. जो सामना जिंकणार तो थेट टॉप 10 मध्ये जाणार आणि सुपर संडेला नक्की त्या संघाला पाहू शकता. पहिलाच बॉल गोलंदाज संजय यांचा टॅप केला. विषय मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव. अगदी फलंदाज दयानंद यांचा बॅट मधनं ही पहिली धाव. दयानंद आणि त्यांच्यासोबत नक्कीच जनार्दन पाहतात. दोन्ही फलंदाज दनादन बॅटिंग करत असताना पाहता. गुडलंड शॉट पुल केलाय. फटका चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू दूरवरून पोहोचला. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसात तब्बल 4 ते 5 अशा कठीण कॅच सोप्या जज करत असताना पाहायला मिळाला आहे. नक्कीच आज सर्वच खेळाडू या इथनं अगदी भरपूर चांगला कॅच कंप्लीट केला गेला डीप मध्ये. नक्कीच खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलंय. नक्कीच राजेशने एक चांगला कॅच कंप्लीट केला. या ठिकाणी पुन्हा एकदा रनाची संधी परंतु हा थ्रो थोडासा नक्कीच वाईट आला. कलेक्शन थोडं खराब राहिलं आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर अगदी एक धाव कंप्लीट होते. एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 या धाव फलकावरती. तर फास्ट खेळायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल तर नक्कीच मयूर 11 संजय नगर टीम सेकंड इनिंग मध्ये नक्कीच तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. तर तुम्ही जेवढे फास्ट खेळाल तेवढे फास्ट नक्कीच तुमची सेकंड इनिंग नक्कीच तुमच्या वाटेला येणार. या ठिकाणी फटका चांगला गॅप शॉट सिलेक्शन. अगदी सुईमधून धागा निघावा त्या प्रकारे गॅप मध्ये बॉल जाईल सरळ लॉंग ऑन सीमा पार 4 रन.
थँक्यू सो मच. या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले जातात ते म्हणजेच वरद 11 नानिवली या संघाला. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा परंतु षटक पोहोचतात. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपत्या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी संजयने फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे 6 आणि 2 धक्के नक्कीच समोरील संघाला दिलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मयूर 11 संजय नगर संघाकडनं गोलंदाज गुरुनाथ. आज संपूर्ण दिवसात नक्कीच चांगली साथ आम्हाला लाभली गेली. विशाल वाघमारे यांच्या माध्यमातून सातत्यानं अप्रतिम अपडेट आमच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. गोलंदाज गुरुनाथ ओव्हरपिच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु डंबलचा संपर्क नाही आहे. अगदी निर्धाव चेंडू गुरुनाथ आपल्या स्पेलची सुरुवात डॉट बॉल न करत असताना निर्धाव चेंडू अगदी या मॅच मध्ये किमान 40 पर्यंत धावसंख्या न्यावी लागेल. नक्कीच या मॅचला मजा येणार परंतु फलंदाज सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवत असताना यॉर्कर लेन वाईट यॉर्कर फटका अगदी कवचला खेचायचा होता परंतु वेग एवढा होता की बॅट अँड बॉलचा संपर्क देखील आला नाहीये. सातत्याने अचूकता भेदकता आणि सटीक लॅन आणि लेनचा वापर मैदानामध्ये केला करत असताना गोलंदाज गुरुनाथला पाहतात. शॉर्ट ऑफ लेन बॉल परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा इट इज अ वाईट बॉल ऑप्टिकच्या बाहेर. खराब चेंडू अगदी एक आव्हानदार धाव फलकावरती ऍड केली जाते आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 7 या धाव फलकावरती. प्रत्येक ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं असेल. वरद 11 नानिवली संघासाठी परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सातत्याने पाहता फलंदाज गुरुनाथ अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवतात. स्ट्राईक वरती नक्कीच अक्षय वारंवार बीट होत आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर लेन सातत्याने लाईन आणि लेंथ मध्ये बदल करत असताना अगदी बदल आले तर करणं भरपूर महत्वाचं आहे आणि सध्या तरी गुरुनाथ अगदी महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण कामगिरी करत असताना अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. लगातार 4 चेंडू निर्धाव अगदी एका वाईट बॉलचा जर अफवाद वगळला तर चांगली गोलंदाजी आहे. बॉल बॅक टू ड्राईव्ह या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. निर्णायक मॅच मध्ये सध्या तरी अक्षय संघाला नाराज करतोय परंतु अक्षयला इथनं नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. अगदी दबाव मध्ये नक्कीच चांगला खेळ उभारून येतो परंतु आता दबाव येऊन पोहोचलाय अक्षयवरती. 1 to go षटकातील शेवटचा बॉल. यॉर्कर लेन फटका फसला परंतु एक्स्ट्रा कव्हरला कोणताही खेळाडू नाही. अगदी एका टप्प्यावरती बॉलला उचलतील फेकतील तो पूर्वी धावा मिळतील. या ठिकाणी 2 क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग गुड कॉलिंग आणि या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वरद 11 नानिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज गुरुनाथनं. बीजे तर फास्ट खेळायचं आहे.
मयूर 11 षटक क्रमांक 3. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतात मयूर 11 संजय नगर या संघाकडनं. गोलंदाज संतोष. गोलंदाज सोमनाथ फुलटास बॉल अगदी कवचला उडवला डीप मध्ये गुरुनाथ पोहोचतात चांगली फिल्डिंग करत असताना अगदी याच गुरुनाथनं मागील षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. तोच गुरुनाथ अगदी आपल्या व्यासपीठासमोर पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी सध्या प्रत्येक खेळाडू करत असताना अगदी आदिवासी रायगड प्रीमियर लीग संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. अगदी उरण पेन त्यानंतर अलिबाग पनवेल खालापूर कर्जत प्रत्येक ठिकाणातील या ठिकाणी नक्कीच खेळाडू प्रत्येक तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले आज आणि त्या सर्वच खेळाडूंचा नक्कीच विशाल आज चांगला खेळ राहिला आहे. खऱ्या अर्थानं हे संपूर्ण यश पाहायला मिळते ते म्हणजे संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीग कमिटीचं आहे. सर्वच कमिटी मेंबरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण की आपल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण उभा करून दिला आहे. यॉर्कर लेन अगदी अलांद कापेटा चेंडू ढकललाय ऑन साईडला डीप मध्ये लॉंगॉनला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये उचल फेक पाहायला मिळते परंतु एकच धाव या एका धावा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 या धाव फलकावरती. सोमनाथ चांगली गोलंदाजी सध्या तरी करत असताना आपल्या संघासाठी मोठ्या फटकांपासून वंचित केलं जातं. ओव्हर पिच बॉल फटका लाजवाब अगदी सरळ रेषेत फटका टोलवलाय थोडं जाय सरळ साय स्क्रीनला देतो धडक सीमा पार षटकार. फटका लाजवाब पाहायला मिळतो आणि ज्या फटकांची गरज आहे तो फटका मैदानामध्ये आलाय. यॉर्कर लेन अगदी पुन्हा एकदा 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाहीये आणि या एका धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल 19 या धाव फलकावरती. अगदी स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील. अजूनही एक षटक शिल्लक आहे. फटका लाजवाब फुल केला परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि अजून एक विकेटचा पतन परतावं लागेल अक्षयला डकआउट मध्ये फलंदाज बाद. नक्कीच दीपक या ठिकाणी बाद झाले परंतु टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 या धाव फलकावरती. अगदी रनअप बॉलच्या स्थितीने सध्या तरी धावा जमा करत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे वरद 11 नानिवली हा संघ. शेवटचा आणि अंतिम षटक शिल्लक आहे. मैदानाच्या आत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती प्रशांत येऊन पोहोचतोय. येथनं नक्कीच अक्षय आणि प्रशांतला मात्र या शेवटच्या 6 बॉल मध्ये ताबडतोड फलंदाजी करावी लागेल. आता उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये अगदी जेवढ्या जास्त धाबा येतील तेवढ्या जास्त धाबा महत्वाच्या आहेत. किमान 30 ते 35 धाबा या ठिकाणी जरी उभारल्या तरी देखील या मॅचला मजा येईल. या ठिकाणी अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये काल देखील धाबा कमी झाल्या आणि आज देखील या लास्टच्या मॅच मध्ये कमी धाबा पाहायला मिळतात परंतु निर्णायक मॅच आहे. दोन्ही टीम साठी जास्त धाबा उभाराव्या लागतील. सफल झाला या ठिकाणी अगदी फलंदाज अशाभूत नजरेने पंचांकडे पाहत होता परंतु पंचांचा डिसिजन येतोय की हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवत असताना अगदी राजेश आपल्या स्पेलची सुरुवात डॉट बॉल न करत असताना 4थं षटक. ओव्हरपिच बॉल अगदी हा चेंडू फाईन लेगला चाललाय परंतु एकदा पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का यास दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट होते. गुड रनिंग गुड कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय वेगानं 2 धाबा पूर्ण करत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 वरती 21 धाबा.
टप्प्याचा हा चेंडू खोदून काढला पुन्हा एकदा 20 मध्ये जातोय डीप मध्ये खेळाडू आहे चूक झाली मात्र ही चूक किती मोठी ठरू शकते धावा येत होत्या परंतु आता धावांना सुरुवात करून दिली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडू सीमा पार अगदी लॉंगऑफच्या खेळाडूकडनं मिसफील्ड पाहायला मिळते परंतु मिसफील्डचा चौकार अंकित केला पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात चेंडूला पाठवले परंतु आता पुन्हा एकदा तेच चित्र लगातार 2 वेळा चुका करत असताना लॉंग ऑफचा खेळाडू पुन्हा एकदा चौकार देतात तब्बल 3 धाबा मोफतमध्ये देतात अर्थात 2 वेळा त्याच खेळाडूकडनं चुका पाहायला मिळाल्या पुन्हा एकदा हा चेंडू त्याला शोधत चालला परंतु आता मात्र एक टप्पा घेत बॉलला नक्कीच उचल फेक केलं जात आहे परंतु एकच माफी असे 2 धाबा पाहायला मिळतात आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची धाबा संख्या पोहोचले 31-31 या धावफलकावरती पाहायला मिळते शेवटचा बॉल या षटकातील यॉकरलेन बॅटची कडा पंचांचा फिंगर अप शेवटच्या बॉलवरती नक्कीच परतावा लागेल आणि अगदी शेवटच्या बॉलवरती विकेट संपादित केलाय फलंदाज अक्षयचा जमा केल्या गेल्या आणि 32 धाबासंख्येची गरज आहे प्रति ओव्हरचा रेकॉर्ड रन रेट 8.00 सरासरीने धाबा बनवाव्या लागतील आणि या धाबा चेस करण्यासाठी हे 2 सलामीवीर संजय आणि त्यांच्या सोबत राजेश हे 2 सलामीवीर पाहायला मिळतात परंतु P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मयूर
24 बॉल आणि 32 धाबसंख्येची गरज आहे. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 8.00 सर्वसाधारण आता धाबा बनवायच्या आहेत. स्ट्राईक वरती सलामीवीर फलंदाज राजेशला पाहता पहिला षटक पिबनचा गोलंदाज मयूर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर आहे. पंचांचा डिसिजन इट इज अ वाईट बॉल. पहिली ही अवांतर धाव पाहायला मिळते. पंचांचा गुड डिसिजन वाईट बॉल अगदी अवांतर धाबेनं श्री गणेश होतोय ते म्हणजेच मयूर 11 संजय नगर या संघाचा. गुडलंड स्पॉट हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र गोलंदाजांना नक्कीच सातत्यानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी प्लॅन ए फेल झाला परंतु प्लॅन बी अर्थातच बॉलिंग करत असताना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर पिच बॉल फटका लाजवाब स्वीट साऊंड ऑफ द बॉल चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार षटकार. षटकार ठोकलाय संघर्षाच्या शंखनाद आणि अगदी बिगुल बाजूला गेलाय फलंदाज संजय नक्कीच राजेश यांच्या बॅटमधनं षटकार आला. षटकार ठोकला संघर्षाचा शंखनाद करत असताना अगदी संघर्षाचा नक्कीच बिगुल सुद्धा वाजवण्यात आलाय. गोलंदाज मयूर वरती आता आक्रमण करत असताना पॉवर प्ले मध्ये अगदी कमर तोड फलंदाजी सुद्धा करायला सुरुवात सुद्धा करत असताना पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवण्याचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा चांगला संपर्क नाही आहे परंतु स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक धाव फलकावरती कंप्लीट केली जाते आणि या एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या धावफलकावरती पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी ही अत्यंत निर्णायक मॅच. दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाची ही लढत. डू ऑर डाईव्ह शॉर्ट प्लेन बॉल आपटी देण्याचा प्रयत्न परंतु अगदी या ठिकाणी आपण पाहतात अचंबित केलं गेलं ते म्हणजे फलंदाज संजयला या ठिकाणी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल नक्कीच प्रेशर निर्माण करून जाईल. अजूनही उर्वरित त्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 2 चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाला पुन्हा पुनर्गमन कमबॅक करावा लागेल. ओव्हर पिच बॉल हा देखील चेंडू उडवलाय फटका लाजबाब आधी राजेश परंतु आता संजय देखील मोठा फटका खेचतोय. षटकार षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावफलकावरती. धमाकेदार सुरुवात जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथनं अगदी पंचांकडे अशाबद्ध नजरेने पाहत होते परंतु पंचांचा इशारा येतोय की हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच मयूर 11 संजय नगर संघाला.
थँक्यू. नक्कीच सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच या ठिकाणी कोणी कामावरून प्रेक्षक आले तर प्रेक्षकांसाठी आम्ही सांगतोय की ही मॅच आपण पाहतात आजच्या दिवसातील शेवटची मॅच वरद 11 नानिवली विरुद्ध मयूर 11 संजय नगर या दोन संघाच्या दरम्यान पहिल्या सत्रामध्ये तब्बल 31 धावा कोडल्या गेल्या आणि 32 धावा संघाचा पाठलाग सुद्धा केला जातोय आणि समीकरण 18 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज. पहिला बॉल निर्धावाला गोलंदाज जनार्दन यांचा आणि जे प्रेक्षक आम्हाला नक्कीच ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सातत्यानं अगदी या आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करत राहा. नक्कीच चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. फटका हा देखील चांगला कट केला. गैररिदनमध्ये खेळाडू उपस्थित आहेत परंतु एकच धाव पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काय नाही आहे. सिंगल आणि डबलच्या जोरावरती नक्कीच या ठिकाणी सामना आपण जिंकू शकतो परंतु जर का सामना जवळपास आला तर त्यानंतर गोलंदाज पलटवार देखील करतात. मागच्याच मध्ये पाहिलं कल्पेश जाधवनं पलटवार नक्कीच केलाय ते म्हणजेच काजल 11 वैश्वी संघावरती. गोलंदाजांना जेवढा बेनिफिट मिळतो ना खेळपट्टीवरती तेवढाच बेनिफिट मी तर म्हणेन फलंदाजांना हे मिळतोय. चांगली फिल्डिंग अगदी 100% योगदान सध्या देत असताना प्रत्येक खेळाडूला पाहता इथनं अजून एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 या धाव फलकावरती. 16 धावा आतापर्यंत बनला गेला. अजूनही इथनं विषयाला अर्धा रस्ता पार करायचा आहे असं म्हटलं जाताना इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आणि या ठिकाणी नक्कीच सुरुवात जोरानं केली आणि नक्कीच अर्ध काम सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालंय. अजून एक धाव फलकावरती ऍड होती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धाव फलकावरती. उर्वरित समीकरण 14 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. फॉलो बॅक टू ड्राईव्ह चांगला प्रयत्न राहिलाय गोलंदाज जनार्दनचा परंतु हा चेंडू त्याला बीट करून जातो सरळ डीप मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाहीये. सामना हळूहळू जवळ होत चाललाय. क्लोज मॅच होताना आपण पाहतात अगदी अप अँड डाऊन आणि चढा उतार सुद्धा पाहायला मिळतोय. कधी हा सामना वरद 11च्या बाजूने तर कधी हा सामना मयूर 11 संजय नगरच्या बाजूने पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ एकमेकांवरती पलटवार करत असताना पाहायला मिळतात. इथनं नक्की जो संघ जास्त मेहनत घेणार तो नक्की जास्त स्पर्धेत जिंकणार. इथनं ही मॅच दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. पुन्हा एकदा एक सिंगल परंतु डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण. जेव्हा रणबॉलचं इक्वेशन असताना विशाल तेव्हा नक्कीच संपूर्ण फिल्डरांना चांगले साथ द्यावे लागते ती म्हणजेच गोलंदाजाला. परंतु या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 20 या धाव फलकावरती. आता उर्वरित समीकरण येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 12 धाबा संख्येची गरज दिसते. तर चला लगेच जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेच आपण मात्र सुरुवात करूयात. आता उर्वरित समीकरण आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 12 धाबा संख्येची गरज. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नक्कीच साहिल 11 आपल्या संघाकडनं पलटवार करत असताना आपण पाहिलं. आता उर्वरित समीकरण रणबॉलचा इक्वेशन 12 चेंडू आणि 12 धाबा संख्येची गरज. हा षटक टर्निंग पॉइंट षटक ठरू शकतो दोन्ही टीम साठी. इथनं जर चांगल्या धाबा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये सामना नक्कीच मयूर 11 संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु जर का कमी धाबा आल्या तर वरद 11 नानिवली हा संघ पुन्हा पलटवार करू शकतो. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. अतिशय निर्णायक ही मॅच. कोणता संघ हा सामना जिंकणार? नक्कीच जो जिंकणार तो थेट टॉप 10 मध्ये जाणार नाही. जो पराभूत होणार तो सरळ
घरच्या रस्त्याला जाणार, नक्कीच त्याचा रस्ता या ठिकाणी थांबला जाणार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज सज्ज होतोय, फुलटास बॉल, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एकदा पूर्ण होते दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु भरपूर चांगले थ्रोफेकी. एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. एका टीमला धावा बनवायच्या परंतु दुसऱ्या संघाला धावा रोखायच्या. इथनं चांगली लढत पाहायला मिळते. अगदी ज्या लढतीचे प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहतात नक्की ती लढत पाहायला मिळते. नक्कीच प्रेक्षकांना पाहिजे काय, रनअपचा इक्वेशन, षटकार चौकार, नक्कीच जे 7 जण प्रेक्षकांना आवडतात. जशी मॅच क्लोज असते तेव्हा नक्कीच प्रेक्षक मात्र त्या मॅचला उभे राहून पाहतात. 11 बॉल 11ची गरज. शॉट ऑफ बॉल, फटका या ठिकाणी चांगला आहे. मॅचची हवा काढणारा हा फटका, फलंदाज आपण पाहतात राजेशच्या बॅटपटनं षटकार. षटकार आलाय. जे मात्र समीकरण बनवलं गेलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये जनार्दनच्या माध्यमातून, परंतु आता ते संपूर्ण जनार्दनच्या कामावरती पाणी फिरवण्याचं काम या षटकारानं केलाय. फटका हा देखील चांगला आहे. षटकारानंतर संयमी स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु दुसऱ्याचा कॉल घडलं काय, रोनाची संधी होती परंतु कलेक्शन खराब राहिलं. गोलंदाज मंगेश स्वतःवरती नाराज आहे, परंतु पुन्हा या ठिकाणी 2 धाबा पाहायला मिळतात. जिथे एकच धाव होती तिथे 2 धाबा नक्कीच पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 29, 29 धाबा, फक्त 3 धावसंख्येची गरज. इथे पंचांचा इशारा, नो बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच थँक्यू डीजे. सामना जिंकलाय तो म्हणजेच मयूर 11 संजयनगर संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक ते म्हणजेच वरद 11 नांदिवली संघ. नक्कीच वरद 11 संघाला देखील आज संपूर्ण दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय. तसंच आम्ही नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय ते म्हणजेच वरद 11 या संघाचा.